गोवा हा समृद्ध असा नाटक परंपरा आणि संस्कृतीचा वारसा लाभला आहे. मात्र या गोष्टी कुठेतरी मागे पडताना आपल्याला दिसत आहेत. हीच लोककला टिकून राहावी, शिवाय नवीन कलाकार तयार व्हावे म्हणून गोव्यातील फोंडा येथे दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून 10 दिवसीय कलाकारांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. त्याचा समारोप बुधवारी करण्यात आला. केवळ 10च दिवसामध्ये आत्मसात केलेल्या कलेचं सादरीकरण बुधवारी फोंड्यातील विश्व हिंदू परिषदेच्या सभागृहात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अफलातून सादरीकरणाने रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. गोव्याची लोककला हा गोव्याचा प्राण आहे. त्यामुळे टी स्कूल, दैनिक तरुण भारत स्वतःचा खारीचा वाटा उचलत आहे. तुझी नाती मोठी फक्त काय तुलाच आहे? त्यांना नको का त्याची जाण? तू का नाही लग्न करून दिलं तुझं गेल्या 5 वर्षात? हक्काचा पैसा येतोय ना घरात. अगं तसं नाहीये. तुला उगाच तसं वाटतं. बाबांनी कितीतरी स्थळं पाहिली, पण सगळेजण लाखाच्या भाषेत बोलतात. एका शाळा मास्तराकडे किती मागावं याचंही भान नाही कोणाला. आईचे दागिने होते, पण ताईच्या लग्नात सासरच्यानी तेही घेऊन नाही. आई म्हणते नोकरी करू नकोस, तुला त्रास होईल. आणि लग्न जुळून येण्यासाठी थोडा वेळ लागतोच ना. योग जुळून यावा लागतो. तुला आता नाही कळलं. वेळ आली म्हणजे समजेल. ए अलका, माझ्यावर नाही या असली वेळ यायची. मी लग्नच करणार नाहीये. सगळे असंच म्हणतात आणि वेळ आली की लग्न करून होतात मोकळे. अलका, माझं करिअर जास्त महत्त्वाचं आहे. लग्नानंतर किती जणांची करिअर संपलेली बघितले. लग्न, संसार, नवरा, मुलं बाळं ह्यात अडकले ना की संपलं सगळं. मग कसली होते मी अभिनेत्री. हा निर्णय घेणारा प्रवास आहे माझा. या भरपूर साधन नाही गं मला. अडकायचंय? ईश्वर, अडकायचंय काय त्यात? काय हरकत आहे? सगळ्यांनी लग्न करायलाच हवं असा काही नियम आहे का? पुरुषांचं बरं असतं नाही. त्यांना एकटं राहता येतं. आपल्याला सोबत लागतेच कोणाची तरी. नॉट नेसेसरी. मी माझ्या मनाला समजावलं. कशातही गुंतून राहत नाही. मी आणि फक्त मी. व्यायामशाळेत जाता जिममध्ये जाता. जिममध्ये गेल्यानंतर समजा 50 मिनिट डायरेक्ट ॲडमिट व्हावं आणि त्यामुळे सुरुवातीला 5 किलो चालता, 2 किलो चालता आणि मग एक 2-3 महिन्यात तुमची बॉडी तयार होते. असं असतं.